माहीत आहे का, आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या प्रत्येक आकारातनं एक कोडं लपलेलं असतं आणि ते सोडवण्याची किल्ली म्हणजे भूमिती. चला तर मग याच भूमितिक रचना वापरून एक मस्त कोडं सोडवून बघूया. आता एक गंमतशीर प्रश्न आहे. समजा 3 मित्र एकाच शहरात पण वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. आता त्यांना अशा एका दुकानात भेटायचंय जी तिघांच्याही घरापासून अगदी सेम म्हणजे समान अंतरावर असेल. मग ते ठिकाण नक्की कुठे असणार? कसं शोधायचं? इथेच तर भूमिती मदतीला येते. आणि ती कशी मदत करते चला पाहूया. तर हे कोडं सोडवण्यासाठी ना आपल्याला एक खास भौमितिक टूल किट लागणार आहे. आणि आज आपण त्या टूल किटमधली 2 सगळ्यात महत्वाची साधनं समजून घेणार आहोत. आपलं पहिलं साधन आहे कोनदुभाजक. आता हे काय असतं? सोपं आहे. विचार करा की हा एक लेझर गेम आहे जो कोणत्याही कोणाच्या बरोबर मधून जातो आणि त्याचे अगदी 2 सारखे तुकडे करतो. एकदम परफेक्ट. आणि दुसरं साधन आहे लंबदुभाजक. आता याचं काम जरा डबल आहे. म्हणजे बघा, हा कोणत्याही रेषेचे 2 समान भाग करतो आणि हे करताना तो त्या रेषेवर बरोबर 90 अंशात म्हणजे अगदी सरळ उभा राहतो. 2 कामं एकाच वेळी. ठीक आहे, आपल्याकडेही 2 साधनं आहेत. पण खरं मॅजिक तेव्हा होतं जेव्हा ह्या रेषा एकमेकांना छेदतात. जेव्हा 3 किंवा त्यापेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूत भेटतात ना, तेव्हा त्याला एक संपाती बिंदू असं म्हणतात. आणि हाच बिंदू आपल्या कोड्याच्या उत्तराची किल्ली आहे. प्रत्येक त्रिकोणाच्या आत ना एक खास अगदी गुप्त बिंदू असतो. याला म्हणतात अंतर्मध्य. आणि हा तोच पॉइंट आहे जिथे त्रिकोणाचे सगळे कोनदुभाजक एकमेकांना भेटतात. आणि हे बघा, आपल्याला आपल्या कोड्याचं उत्तर मिळालं. लंबदुभाजक जिथे एकत्र येतात त्या पॉइंटला परिकेंद्र असं म्हणतात. हाच तो मॅजिकल पॉइंट आहे जो त्रिकोणाच्या तिन्ही कोपऱ्यांपासून म्हणजे आपल्या त्या 3 मित्रांच्या घरांपासून अगदी सेम परफेक्ट अंतरावर असतो. कमाल आहे ना? तर जसा आपण तो एक खास बिंदू शोधला तसंच आपण अचूक आकार सुद्धा बनवू शकतो. भूमिती म्हणजे काय? तर आकारांची एक प्रकारे ब्लूप्रिंटच आहे. आणि बघा, कोणती मोठी इमारत बांधायच्या आधी तिचा नकाशा, तिचा आराखडा काढतात, बरोबर? तसंच इथेही आहे. प्रत्येक चांगल्या रचनेची सुरुवात होते एका कच्च्या आराखड्याने. चला तर मग आपणही एका आर्किटेक्टसारखा विचार करूया आणि बघूया की एक परफेक्ट त्रिकोण बनवण्याचे 4 मूलभूत आराखडे किंवा ब्लूप्रिंट्स कोणते आहेत. पहिली पद्धत आणि सगळ्यात सोपी आहे बाजू बाजू बाजू, ज्याला आपण SSSS असंही म्हणतो. इथे जास्त काही नाहीये, आपल्याला फक्त त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी माहीत पाहिजे, बस. हे बघा, डावीकडे आहे कच्ची आकृती जी आपल्याला एक आयडिया देते आणि उजवीकडे आपण कंपास वापरून त्या दिलेल्या मापांनुसार अगदी अचूक त्रिकोण तयार केला आहे. आता दुसरी पद्धत ही आहे बाजू कोन बाजू. यात गंमत अशी आहे की जो कोन असतो ना तो 2 बाजूंच्या मध्ये अगदी लॉक केलेला असतो आणि त्यामुळे त्रिकोणाला एक ठराविक निश्चित आकार मिळतो. इथेही बघा, कच्ची आकृती आपल्याला प्लॅन करायला किती मदत करते. आपल्याला कळतं की कुठे 50 अंशांचा कोन काढायचा आणि बाजू कशा जोडायच्या आणि मग फायनल रचना अगदी परफेक्ट येते. तिसरी पद्धत आहे कोन बाजू कोन. इथे कल्पना करा की एक बाजू म्हणजे आपला बेस किंवा पाया आहे आणि या पायाच्या दोन्ही टोकांना आपल्याला 2 कोन दिलेले आहेत. हे 2 कोनच त्रिकोणाचा आकार ठरवतात. हे बघा, किती सोपं आहे. आपण पायाच्या दोन्ही टोकांवरून दिलेल्या मापाचे कोन काढले आणि त्या कोणांच्या रेषा पुढे जाऊन जिथे एकमेकांना भेटल्या तोच झाला आपला त्रिकोणाचा तिसरा शिरोबिंदू. झालं काम. आणि आता एक स्पेशल केस, काटकोन त्रिकोण. याच्यासाठी एक खास पद्धत आहे. आपल्याला फक्त त्याचा कर्ण म्हणजे ती 90 अंशासमोरची सगळ्यात लांब बाजू आणि उरलेल्या 2 पैकी कोणतीही एक बाजू माहीत असली की पुरे. या रचनेचं वैशिष्ट्य म्हणजे याची सुरुवातच 90 अंशांचा कोन काढून होते. म्हणूनच काटकोन त्रिकोण बनवण्याची ही प्रोसेस इतरांपेक्षा थोडी वेगळी आहे. ठीक आहे, आता आपल्याला त्रिकोण कसे बनवायचे हे कळलं. पण समजा मी एक त्रिकोण बनवला आणि दुसरा कोणी एक बनवला, तर ते दोन्ही तंतोतंत सारखे आहेत की नाही हे कसं ओळखणार? त्यासाठीच एक महत्वाचं तत्व आहे आणि ते तत्व आहे एकरूपता. आता एकरूपता म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर म्हणजे 2 फोटोकॉपी
त्या आकारात आणि मापात इतक्या सेम असतात की एकीला उचलून दुसरीवर ठेवलं तर त्या एकमेकांना पूर्णपणे झाकून टाकतील. परफेक्ट मॅच. आणि वेगवेगळ्या आकारांसाठी एकरूपतेचे नियम अगदी सरळ आहेत. 2 रेखाखंड एकरूप कधी असतात? जेव्हा त्यांची लांबी सारखी असते. 2 कोन जेव्हा त्यांचं माप सारखं असतं. आणि 2 वर्तुळं अर्थात जेव्हा त्यांची त्रिज्या सारखी असते. एकदम लॉजिकल आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, हे नियम फक्त गणिताच्या पुस्तकात नसतात. आपल्या आजूबाजूला बघा, फुलांच्या पाकळ्या, इमारतींची डिझाईन्स, आपल्याला जी सुबक रचना आणि एकसारखेपणा दिसतो त्यामागे हेच भूमितीचे नियम लपलेले आहेत. हे म्हणजे आपल्या जगाचं एक सिक्रेट ब्लूप्रिंट आहे. तर मग आता जाता जाता एक प्रश्न. आपल्या रोजच्या आयुष्यात, आपल्या घरात, बाहेर कोणत्या वस्तूंमध्ये तुम्हाला हे एकरूपतेचं तत्त्व लपलेलं दिसतं? जरा आजूबाजूला नजर फिरवून बघा. तुम्हाला मिळणारी उत्तरं कदाचित आश्चर्यचकित करून टाकतील.